नमस्कार मित्रांनो, आज आपल्या फार्मवरती मित्रांनो एक नवीन मशीन आलेली आहे मित्रांनो, फार्म साफसफाईसाठी मित्रांनो. आपल्या फार्मला क्लिनिंग ठेवण्यासाठी ते मशीन मित्रांनो एकदम कामाची आहे. आणि ज्यांच्याकडे पण गाया आणि मिल्किंग मशीन असेल तर ते मशीन मित्रांनो एकदम कामाची आहे मित्रांनो तुमच्यासाठी. मिल्किंग मशीनवर लागते मित्रांनो, म्हणजे जे मिल्किंग मशीनवर जे मोटार लागते त्याबद्दल मित्रांनो आज आपण मस्त तुम्हाला माहिती देणार आहे. तर क्लिनिंगसाठी मित्रांनो फार्म क्लीन राहणं एकदम महत्त्वाची गोष्ट आहे. तर तुम्ही पण त्या फार्मवर ते मशीन फिट केली पाहिजे, हे माझं मत आहे. तर तुम्ही तुमच्या कंडिशननुसार करू शकता. तर आपण बघूया मित्रांनो आपल्या फार्मवर कोणती मशीन आली नवीन. तर मित्रांनो आपल्या फार्मवर मशीन आलेली आहे मित्रांनो, हे HTP मशीन. तर मित्रांनो ह्या मशीनचा आपल्याला फायदा असा होता, तुम्ही गाडी धुवासाठी वगैरे मशीन पाहिली असेल तर गाडी धुवायची मशीन म्हणजे आपण गाडी सर्व्हिसिंगला नेतो ते तिला HTP मशीन म्हणतात, जे प्रेशर आणि पाणी दोन मिळून त्याच्यातून खूप प्रेशरनी पाणी निघतात. तर अशा प्रकारे ते मशीन मित्रांनो काम करतात. तर मित्रांनो आपल्या फार्मवर साफसफाईसाठी ते मशीन का बरं कामाची आहे. तर मित्रांनो ह्या मॅटमध्ये मित्रांनो याच्या अंदर शेण जाते मित्रांनो, तर ते आपल्या साध्या फोर्सने मित्रांनो ते निघत नाही आणि फ्लोरिंगवरचं पण मित्रांनो निघत नाही साध्या फोर्सने. तर मित्रांनो ते मी HTP मशीन आणलेली आहे. तर 3,500 रुपयाला मला बसली होती ते मशीन. म्हणजे कोणती, ते फक्त हे जे दिसतं आहे मित्रांनो तुम्हाला, हे जे वरचं सिस्टम दिसतं हे आणि मिल्किंग मशीन मित्रांनो हे अलग आहे आणि हे HTP मशीन मित्रांनो मी अलग घेतली होती. तर ह्या मोटारवरती आपण हे फिट केलेले आहे मित्रांनो अशा प्रकारे. ते HTP मशीन मित्रांनो हे अशी असते. तर तुमच्या फार्मवर मित्रांनो आहे का, आणि ज्यांच्या कोणाकडे नसेल तर मित्रांनो ते त्यांनी नक्की लावा मित्रांनो. जर मिल्किंग मशीन असेल तर त्यावरती हे मित्रांनो फिट होते. तर एक वेळा जर तुम्हाला HTP मशीन जर घ्यायची असेल तर तुमचे जे मोटारची HP आहे मित्रांनो, किती HPची मोटार आहे हे आधी मित्रांनो माहीत करून घ्या. त्याच्यानंतर त्या मोटारवर किती HPची मित्रांनो हे HTP पॉवरची बसते ते आधी माहिती करून घ्या. हे हर मोटारच्या साईजनुसार अलग अलग पॉवरची HTP मशीन भेटतं. तर अशा प्रकारे हे HTP मशीन मित्रांनो काम करतात. आणि तुम्हाला आता मित्रांनो मी लावून दाखवतो आणि मित्रांनो पाणी पण उडवून दाखवतो. तर मित्रांनो मला कमेंट्समध्ये सांगा काय कसं वाटते ते पाणी उडताना, आणि मित्रांनो क्लिनिंग कशा प्रकारे होते ते पण दाखवणार आहे. तर व्हिडिओ मित्रांनो नक्की शेवटपर्यंत बघा. आणि आपले जर व्हिडिओ जर मित्रांनो तुम्हाला जर आवडत असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा, कारण ह्यावाला फार्मवरती मित्रांनो हर एक टेक्नॉलॉजीचा वापर होणार आहे. आणि आता हे पार्टेशन होणार आहे मित्रांनो, कारण आता सगळं मोकळं आहे मित्रांनो. हे बघू शकता मुक्त गोटा आणि हे सगळं टोटल फार्म. तर आता समजा इकडे गायांना आपल्याला चारा टाकायचा असेल किंवा हे क्लिनिंग करायची असेल आणि रात्रीचं आपल्याला गायांना मुक्त गोट्यात ठेवायचं आहे फक्त, कारण इकडे मित्रांनो रात्रीची साफसफाई करून ठेवली त्याच्यानंतर गायांना आपण बाहेर काढून द्यायचं, म्हणजे दूध आणि चारा खाल्ल्यानंतर. त्याच्यानंतर हे सगळं साफसफाई करून ठेवायचं. म्हणजे सकाळी आल्यानंतर इथून एक गेट राहणार आहे 5 फुटाचं. तर डायरेक्ट मित्रांनो सकाळी आल्यानंतर गायाला सोडायचं, आधी चारा टाकून ठेवायचा आणि हेडलॉक सिस्टम ओपन करून ठेवायचं. त्याच्यानंतर ओपन केल्यानंतर सगळ्या गाया इकडे येतात. म्हणजे हे सकाळी उठल्यानंतर क्लिनिंग करायचं काम नाही आणि हे सगळं गोटा एकदम क्लीन राहतो सकाळी आल्यानंतर. म्हणजे आल्यानंतर डायरेक्ट चारा टाकायचा आणि धारा काढायचं काम खतम. अशा प्रकारे मित्रांनो आपला ह्यावाला फार्मचा आपण सेटअप करणार आहे. तर आपल्या चॅनलला मित्रांनो नक्की सबस्क्राईब करून ठेवा. ह्या चॅनलवर मित्रांनो तुम्हाला एकदम कामाचे व्हिडिओ आणि माहितीपूर्व व्हिडिओ भेटणार आहे. तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. तर बघूया मित्रांनो आता HTP चालू झाल्यावर कसं काय प्रेशर येते आणि कसं काय त्याचा फवारा उडतो. तर मित्रांनो मला कमेंट्समध्ये सांगा काय तुम्हाला हे HTP मशीनबद्दल माहीत होतं काय, तुमच्यासाठी हे नवीन आहे. तर मित्रांनो बघूया मित्रांनो आपला HTP मशीन. तर मित्रांनो बघू शकता आपली HTP मशीन चालू झालेली आहे. तर हे अशा प्रकारे मित्रांनो आपण यांच्या टेम्परेचर डाऊन करायसाठी सुद्धा आपण हे मशीनचा वापर करतो, कारण दुपारी थोडं पार पाणी उडवतो. फॉगर लावलेलं नाही मित्रांनो अजून आपल्या फार्मवरती. ह्या मशीननं टेम्परेचर मित्रांनो कंट्रोल होऊन जात आहे मित्रांनो. आणि काही त्रास नव्हता, कारण फार्मची हाईट एकदम जास्त घेतली आहे, तर त्यामुळे मित्रांनो एकदम त्रास काही होत नाही. तर अशा प्रकारे मित्रांनो हे बघू शकता गाया किती मस्त बसत आहे मित्रांनो. हे बघू शकता गायाच्या अंगावर उडते तरी मित्रांनो गाया मस्त बसत आहे. म्हणजे फॉगरपेक्षा मित्रांनो खतरनाक सिस्टम आहे मित्रांनो हे. दिवसातून 2-3 वेळा जर वापरलं तर काही पाहायचं काम नाही. आणि यानी क्लिनिंग कशी होती मित्रांनो आता तुम्ही बघू शकता. इथे कचरा आता याच्यानंतर हे मारतो बघा मित्रांनो. साफसफाई मित्रांनो बघू शकता तुम्ही कशा प्रकारे होते. तर यासाठी मी मित्रांनो हे आपल्या फार्मवरती मशीन आणली आहे, कारण क्लिनिंग करणे एकदम मित्रांनो
कामाची आहे या फार्मवरती नाही का, डेअरी फार्मवरती क्लिनिंग जर नसेल तर एक मस्टॅटिसचा प्रॉब्लेम, हे सगळे प्रॉब्लेम होतात. तर त्यासाठी आपण ह्या फार्मवर आपल्या मशीन आणली आहे. तुम्ही बघू शकता आता 5 मिनटामध्ये हे क्लिनिंग झालं. मित्रांनो झाडायचं काम नाही, अशा प्रकारे समजून जा. तर हे बघू शकता आता मॅट समजायची भरून ना मित्रांनो, तर बघा हे कशी क्लीन होते, एकदम जशी काही नवीन आहे. तर हा फायदा आहे मित्रांनो या HTP मशीनचा. तर हे मशीन मित्रांनो तुमच्याकडे जर मिल्किंग मशीन असेल तर त्यावरती फिट होते मित्रांनो. तर हे मिल्किंग मशीन आपली HTP मशीन तुम्हाला जर पाहिजे असेल तर मित्रांनो तुम्ही नक्की घ्या. तुमचा फार्म पर मित्रांनो असा क्लीन मस्त राहील आणि मस्टॅटिसचा वगैरे प्रॉब्लेम होत नाही. आणि पावसाळ्यात मित्रांनो हे मशीन खूप कामाची आहे मित्रांनो, कारण आपला खालचा एरिया मित्रांनो जेवढा क्लीन ठेवा तेवढा मस्टॅटिसचा प्रॉब्लेम मित्रांनो होत नाही. तर अशा प्रकारे आपण हे सगळं मॅनेज करतो मित्रांनो. तर आपल्या फार्मचे व्हिडिओ मित्रांनो तुम्हाला कसे वाटते मला कमेंट्समध्ये सांगा. आणि तुम्हाला जर काही विचारायचं असेल तर मित्रांनो कमेंट्स करत चला, मला मजा येते कमेंट्स केले तर. तर मित्रांनो कशी वाटली आपली HTP मशीन आपल्या फार्मवरची, तर मित्रांनो मला कमेंट्समध्ये सांगा. आणि आपल्या चॅनलला मित्रांनो नक्की सबस्क्राईब करून ठेवा. जर नवीन कोणी आपलं फार्म चालू करत असेल तर ह्या चॅनलला मित्रांनो नक्की सबस्क्राईब करून ठेवा. यूट्यूबवर आपल्यासारखी माहिती कोणी देणार नाही. या मागची कारण मित्रांनो फेक व्हिडिओ बनवत नाही. जे काय आहे ते फार्मवरचा व्हिडिओ आहे मित्रांनो. जर काही असेल तर फार्मवर येऊन व्हिजिट पण करून बघू शकता. जे काय आहे ते रिअल. गायांची जर तब्येत हलावली असेल तर हलावली आहे म्हणून आपण क्लिअर सांगतो आणि त्यांना बरोबर कशी केली ते पण सांगतो. जे माझी चुकी झाली ते ॲक्सेप्ट करायची मित्रांनो. आणि आपल्या असेच रिअल व्हिडिओ येणार आहे मित्रांनो. आपल्या दुसऱ्याचा फार्मवरचा व्हिडिओ येत नाही आणि आपण दुसऱ्याच्या फार्मवरती जात नाही. तर अशा प्रकारे आपण आपल्या फार्मला डेव्हलप केलेलं आहे. तर बघा.